नमस्कार. जय शिवराय, जय महाराष्ट्र. गेल्या 2-3 वर्षांपासून घरापासून सतत लांब राहते आहे आणि ह्यापुढेही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे राहतच असेल. पण ह्या सगळ्यात एक गोष्ट जी नेहमी कानावर येते, ती म्हणजे आता तर सवय झाली असेल ना एकटीने राहण्याची, एकटीने सगळ्या गोष्टी हँडल करण्याची. घरची फारशी आठवण येत नसेल आता. हो, अगदी खरं आहे. सगळ्या गोष्टी एकटीने हँडल करण्याची सवय तर झाली आहे, पण घरची आठवण न येणं हे मात्र इम्पॉसिबल आहे. आणि त्यात आपल्या सगळ्यांचंच वीक पॉईंट म्हणजे आपली आई. तर असंच घरापासून लांब असताना आईसाठी काहीतरी लिहिलं होतं अँड आय जस्ट वॉन्ट टू शेअर इट विथ यू ऑल अँड आय होप की सगळेच रिलेट करतील. सुरुवात करते. छोट्या घरातील मोठी हस्ती. छोट्या घरातील मोठी हस्ती, तिच्या समोरच शहाणं बाळ, तिच्या समोरच मस्ती. जन्माआधीची 9 महिन्यांपासूनची दोस्ती, आई माझी. आई, सकाळी लवकर उठणारा गजर, वाईट काळात हजर, प्रत्येक कामावर नजर, आई माझी. आई, चहा थंड करणारी बशी, तिचा हात माझी उशी, माझं जग तिची कुशी. काय सांगू कशी, देवळात देवी असते जशी, आई माझी. आई, मी चूक केली, तिनं माफ केलं. मी पसारा केला, तिनं साफ केलं. तिच्या ओल्या रुमालानंच माझा ताप गेला, पण तिनं मात्र तापात सुद्धा स्वयंपाक केला. तिच्या पैंजणांचा आवाज आला तरी ती आली हे कसं कळावं. तिच्या पैंजणांचा आवाज आला तरी ती आली हे कसं कळावं. मागे येईल ते तिच्याकडून कसं मिळावं. मी जिंकून आले तरी हरून आले तरी तिने तितक्याच प्रेमाने ओवाळावं. माझ्या चुका पोटात घालून घालून बघ आई तुझं वजन वाढलंय. माझ्या चुका पोटात घालून घालून बघ आई तुझं वजन वाढलंय. खरंच तुझ्या पोटी जन्म घेतलाय, मी नशीब काढलंय.